नमस्कार. मी रेनबो लाईट इलेक्ट्रॉनिक कंपनीची प्रोप्रायटर अँड पिक्सेल क्वीन कांता कावळे आपलं स्वागत करते तुमच्या आवडते यूट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे पिक्सेल लाईट डेकोरेशन्स. लाईटच्या बऱ्याच माहितीसाठी, अपडेटसाठी, वेगवेगळ्या डिझाईनसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पिक्सेल लाइटिंगमध्ये येणारे एरर. बऱ्याच जणांचे कॉल येतात, मेसेजेस येतात की मॅडम आमचे पिक्सेलमध्ये प्रॉब्लेम आहे, एरर आहे. तर आता एरर म्हणजे नेमकं काय? जसं की पिक्सेल बट्टे सेम कलरमध्ये रन न होणे, सिस्टीम हँग होणे, ब्राईटनेस कमी दाखवणे, डिझाईन्स प्रॉपर न दिसणे, पट्टे ब्लिंक म्हणजे झटके मारणे. तर अशा एररवर सोल्युशन कसे काढायचे ते आता आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. पहिली स्टेप म्हणजे वायर गेज. वायर गेज म्हणजे पट्ट्यामध्ये जी वायर वापरली जाते ती हेवी मीन्स 1 mm हेवी कॉपर वायर आहे का? पिक्सेल एलईडीचे सगळे प्लस मायनसचे कनेक्शन्स, 1 mm वायरचे प्लस मायनसचे कनेक्शन्स बरोबर आहेत का ते आधी चेक करायचे आहे. दुसरी स्टेप म्हणजे कनेक्टर वायर्स. पिक्सेलचे डेटा कनेक्शन्स आणि ग्राउंड कनेक्शन चेक करा. पट्ट्या टू पट्ट्यामध्ये जे लूपिंग करतो त्या लूपिंगचा डेटा सिग्नल आणि ग्राउंड सिग्नल चेक करावा की मध्ये कुठे कनेक्टर वायर ब्रेक तर झाली नाही ना, किंवा कनेक्टर लूज तर झाला नाही ना. तिसरी स्टेप म्हणजे SD कार्ड प्रोग्रामिंग. कंट्रोलरमध्ये आपण जो SD कार्ड और चिप वापरतो त्यात प्रोग्राम बरोबर भरलेला आहे की नाही ते चेक करावे. जर प्रोग्राम बरोबर भरला नसेल किंवा चुकीची फाईल कॉपी झाली असेल तर पिक्सेल पट्टे प्रॉपर रन नाही होणार. चौथी स्टेप म्हणजे SMP मीन्स पॉवर सप्लाय. SMP बाबतीत आता बरेच लोक चुका करतात. जसं एका SMP वर जास्त पिक्सेल पट्टे कनेक्ट करतात आणि SMP वर लोड देतात. लोड दिल्या कारणानं पूर्ण सिस्टीम हँग होते. त्यामुळे SMP वर जास्त पट्टे किंवा बल्ब्स कनेक्ट करू नका. शेवटची पाचवी स्टेप म्हणजे ती टेक्निकली अगदी खूप महत्त्वाची आहे, व्होल्टेज अँड करंट कॅल्क्युलेशन्स. साईडवर बरेच कस्टमर मोठे मोठे सिलिंगचे, बिल्डिंगचे, मंदिराचे, मस्जिदचे, वॉलचे असे पिक्सेलचे सेटअप लावतात. पण सेटअप लावताना व्होल्टेज अँड करंटचं कॅल्क्युलेशन करत नाही. त्यामुळे सिस्टममध्ये व्होल्टेज ड्रॉप, करंट ड्रॉप होते आणि मग ब्राईटनेस कमी दिसणे, डिझाईन्स प्रॉपर न दिसणे, पट्टे ब्लिंक म्हणजे झटके मारणे असे प्रॉब्लेम येतात. मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे SMP आहेत, जसं की 5 वोल्ट 5 एम्पियर, 5 वोल्ट 10 एम्पियर वगैरे. पण 5 वोल्ट 5 एम्पियर म्हटलं की त्यात 5 वोल्ट व्होल्टेज ॲक्युरेट असते पण करंट ॲक्युरेट नसते. आपण त्याला 5 एम्पियर म्हणू आणि त्यावर 100 LED कनेक्ट करू, पण त्यात ॲक्युरेट 5 एम्पियर नसून करंट एम्पियर कधी कधी फ्लक्च्युएट म्हणजे वरखाली असते. 5 एम्पियरच्या ऐवजी कधी कधी 2.5 एम्पियर किंवा 3.5 एम्पियर अशी करंट असते, पण ती 100 LED साठी सफिशियंट नाही. त्यामुळे मग येतात बरेच सारे एरर. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲक्युरेट 5 वोल्ट आणि 5 एम्पियरवाल्या इंडियन SMPs. त्याने आपली सिस्टीम बिलकुल हँग आणि ब्लिंक होणार नाही, पट्टे झटकेही मारणार नाहीत. सांगितलेले हे 5 स्टेप्स फॉलो करा आणि पिक्सेल पट्ट्यामध्ये येणाऱ्या एररवर सोल्युशन काढा आणि मग बघा तुमचे पिक्सेल पट्टे कसे प्रॉपर डिझाईन आणि स्मूथमध्ये रन होतील. या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काहीही डाऊट असेल तर खाली डिस्क्रिप्शन्समध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स दिल्या आहेत. जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा.